टेण्यू 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 टेण्यू. ये तो ऐसा तो हमारा कैमरा सेटअप है. नाइस. तर नमस्कार मित्रांनो, आज तो योग आलेला आहे फायनली. तोच तो योग ज्याच्यात ह्या दोन्ही गाड्याच म्हणजेच आपला काला घोडा ब्लॅक पॅन्थर, हिमालयन 411 आणि आपली नवीन कोरी कोरी कुची कुची फिनिक्स एका शॉर्ट राईडला चाललेत. जर गाडी नवीन आहे तर तिला लोणावळ्याचं दर्शन करून आणलंच पाहिजे. असं जरा माझी पण गाडी पुसून टाक ना. मी ग्लव्स घातलेत. ऐसे ही बड़े भाई से मजदूरी करवा गेले तो मैं. बाद में इसको नाश्ता केला तो सॉरी ये मेरे को नाश्ता केला था. चला मग कोल्ड स्टार्ट करूया, फ्यूल अप करू. आपल्यासोबत अजून एक रायडर आहे आज, नवीन कोरा रायडर म्हणजेच यश, ज्यांनी आपल्यासोबतच RTX घेतलेली पण थोडी लेट आली. जरा वेगळाच फील आहे. साहेब आज त्यांच्या गाडीवर आहेत, मी आज माझ्या गाडीवर आहे. तर हे अलग ही फील आहे भाई. एवढे दिवसांचा वेट, एवढे दिवसांची प्लॅनिंग, एवढे दिवस तुमच्यापासून लपवलेलं हे माझं स्वप्न आज राईड बंधूवर आहे. तर खूप भारी वाटतंय. तर हे माझं स्वप्न साक्षात झालं. भरपूर दिवसांची मेहनत आणि तुमच्यापासून लपवलेलं, कारण की खूप भारी आहे. काही पण आहे पण खूप भारी, म्हणजे कळत नाही मला कसं सांगू. राईड बंधूवरती दादा बोलला आज तू स्टार्ट कर खास, कारण की तुझी गाडी नवीन आहे आणि पहिलं पब्लिकला दिसू दे. गाडी आली आहे साहेबा, आली आहे. पाऊस नाही भेटला पाहिजे ऍक्च्युली. मला या गाडीचं हा जो मोड आहे ना भाई, एवढा आवडायला लागलाय ना की अर्ध्यापेक्षा जास्त गाडी मी या मोडवरती चालवतो. खरं सांगतोय, इफर्टलेस आहे भाई, इफर्टलेस गाडी आहे. काही करावंच नाही लागत. मोस्ट ऑफ द टाइम मी टूर मोडला टाकतो गाडी. माझी गाडी टूर मोडवरती असते मोस्ट ऑफ द टाइम. तर मी टूर मोडला गाडी टाकतो आणि त्याच्यानंतर 65-64 ची स्पीड मेंटेन करतो. क्रूज मोडला टाकतो, संपला विषय. लोणावळ्याला तर आपण चाललोय, पण लोणावळ्यात असे भरपूर सारे स्पॉट्स आहेत. तर लोणावळ्याचं असं भरपूर साऱ्या स्पॉट्समध्ये आपण एका कुठल्या स्पॉटला जायचं, ते म्हणजेच तुंगारली लेकला आपण चाललोय. कूल कॉप्स भाई, कूल कॉप्स एकदम. थँक्यू सर. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. खूप कूल कॉप्स होते. ॲक्च्युली ही खूप गोष्ट इम्पॉर्टंट सुद्धा आहे. नवी मुंबईमध्ये पाम बीच ह्या रोडवरती भरपूर सारे ॲक्सिडेंट्स होत आहेत आणि बायकर्सचे मोस्टली होत आहेत, कारण की खूप हाय स्पीडिंगमध्ये इथे रेसेस किंवा स्टंटचा प्रकार होत चालला आहे. मोकळा रस्ता असतो रात्रीचा आणि खूप काही गोष्टी घडतात. सो त्यामुळेच तरी नाकाबंदी होती आणि नाकाबंदीमध्ये साहेबांनी आम्हाला थांबवलं आणि आमचे जरा एक्झॉस्ट चेक केले बेसिकली, कारण की मध्येच आता 12 गाड्या जप्त केलेल्या. तिकडे मी बघितलं, तिकडे एक हायाबुजावाला एक माणूस होता आणि त्याच्यासोबत सर फोटो काढतायत, सेल्फी काढतायत लिटरली. ती एक भारी गोष्ट होती. तर फ्यूलअप झालेलं आहे, आता निघूया. लेट्स गो बॉयज, लेट्स गो. तर आम्ही पण आपल्या एका ग्रुपच्या पार्टनरसाठी थांबलो. नाईस नाईस नाईस.
काय सुंदर आहेत भाई गाड्या, किती सुंदर आहेत. तर नेहमीप्रमाणे आपण लीड करतोय. लेट्स गो. आतापर्यंत 1200 किलोमीटर मी गाडी चालवली, 1200 पेक्षा जास्त किलोमीटर गाडी चालवली. फर्स्ट सर्व्हिस गाडीची झालेली आहे. तर फर्स्ट सर्व्हिसवरती आणि अजून 1000 किलोमीटर राईड रिव्ह्यू आपण देणार आहोत. थँक्यू. चला मित्रांनो, आय एम बॅक अगेन. सो आपल्याकडे आहेत 2 RTX, एक ब्लू एक ब्लॅक, दोन्ही पण टॉप मॉडेल. वायझर जस्ट क्लीन केलाय. काय माहिती भाई पावसाचं काय चाललंय, येत नाही आणि राईडच्या दिवशी येतो. विषय असा आहे की आपण चाललोय तुंगारली लेक, ब्रेकफास्ट राईड. तुंगारली लेकला जाऊ, थोडे फोटोज वगैरे काढू आणि नंतर रिटर्न येताना आपण आपला ब्रेकफास्ट करू चांगला अँड विल बॅक टू होम. एक छोटीशी वॉर्मअप राईड आहे बिफोर अ बिग इव्हेंट. आणि आपल्याला आपल्या नवीन नवरीला पण बाहेर काढायचं होतं. सो त्याकरिता आम्ही हा घाट रचलाय पूर्ण. काय साऊंड करतंय रे एकदम, काय साऊंड करतंय, काय साऊंड करतंय. वा काय बरं वाटलं भाई, मला काय बरं वाटलं. एक नंबर स्ट्रीट ट्रिपल. मी गेल्या 5 मिनिटापासून इथे उभा आहे आणि मला जी फिलिंग येते ना ती काय सांगू तुम्हाला. कंटिन्युअस ज्या ड्रीम बाईक्स आपण बघत आलोय ॲज अ रायडर, त्या सगळ्या दिसतात आहे मला इथे. पिंक कावासाकी वर्सेस चित्र विचित्र भाई, चित्र विचित्र भाई. थांबायला तयार नव्हता बाईकवाला. हवं वा, व्हॉट अ ब्युटिफुल स्पॉट. वाह भाई वाह. Oh my god damn. Oh my god damn. Nice. मग यश, कसा होता आतापर्यंतचा तुझा RTX सोबतचा अनुभव? मस्त मस्त स्मूथ रायडिंग, मस्त बोलतात ना. आणि जो स्पॉटला गेलो आम्ही ना, तो स्पेशली भारी होता. टेक्स राईड बंधू सोबत अँगल भारी आहे खरं बोलतात. जेवढे लोक जॉईन होतील तेवढे चांगले. थम्स अप आहे बंदीला. तर कशी होती पहिली ब्रेकफास्ट राईड RTX सोबत? भयानक, म्हणजे काहीतरीच भारी अनुभव आहे.
टूर मोडमध्ये जर तुम्ही टाकतच नाही, नुसता क्रूजचा अनुभव, क्रूजचा एवढा वापर केलाय ना किंवा हा नुसता जळत होता, मी सांगतो ना, हा हिमालयनवरती बसून एवढा जळलाय ना की हा हात सोडून एकदम मस्त एक हात चिलमध्ये ठेवून गाडी चालवतोय आणि मी ते दोन्ही हात पकडून मला व्हायब्रेशन फील होत आहे. पण खरंच सुंदर अनुभव आहे. आणि आज जवळजवळ किती आहे, 190 किलोमीटर गाडी चालवली असेल. जास्त ब्रेक सुद्धा नाही घेतले तरी मला असं काय व्हायब्रेशनचा काही त्रास वाटला नाही. तर पहिली राईड असेच पुढे राईड करत राहूया आणि तुम्हाला नवीन नवीन एक्सपिरियन्सेस सांगत राहीन, कारण की असे भरपूर सारे गोष्टी बघतो RTX रिलेटेड. अजूनपर्यंत काही नाही. RTX ओनर प्राऊड आहे, RTX ओनर. चलो बाय. फॉलो करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा कसा वाटतं हा व्हिडिओ. बाय बाय.